BA भक्तीचे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पेपर नंबर 10 तुलनात्मक राजकारण सेमेस्टर 5 साठी हा पेपर ठेवण्यात आलेला आहे. हा तुलनात्मक राजकारण हा पेपर निम्मा म्हणजे पहिलं 1 आणि 2 टॉपिक मुलांनी सरळ शिकवतात, त्याने शिकवलं असेल, आणि राहिलेले 2 टॉपिक 3 आणि 4 हे मी तुम्हाला शिकवणार आहे. टॉपिक नंबर 3चं नाव आहे संघराज्यवाद, फेडरलिझम असं इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं. संघराज्यवाद या टॉपिकमध्ये अभ्यास करीत असताना 3 भागामध्ये याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. यामध्ये संघराज्यवाद म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, त्याचं स्वरूप काय, हा पहिला भाग. दुसरा भाग आहे संघराज्य निर्माण होण्यासाठी आवश्यक अटी, म्हणजे संघराज्याच्या आवश्यक अटी काय असतात, तो ब भाग आपल्याला बघायचा आहे. आणि क भाग संघराज्यापुढील आव्हाने असा आहे. संघराज्यापुढील आव्हाने असं ब क या 3 भागामध्ये आपल्याला संघराज्यवादाचा अभ्यास करायचा आहे. तर आज आपण पहिला भाग सुरू करूया, संघराज्यवाद. त्याचा अर्थ स्वरूप इतकाच भाग आहे. म्हणजे संघराज्य म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, संघराज्य कशी निर्माण होतात वगैरे ते स्वरूपामध्ये आपल्याला बघायचं आहे. साधारणपणे कुठलाही टॉपिक शिकवत असताना आपण प्रास्ताविक हे बघायचं असतं. प्रास्ताविक बघत असताना साधारणपणे संघराज्य शासन पद्धती ज्या आहेत त्या शासन पद्धती जगातील कोणकोणत्या राष्ट्रामध्ये अस्तित्वात होत्या, आज आहेत, त्या कधी निर्माण झाल्या, कशा निर्माण झाल्या, हा भाग आपल्याला या ठिकाणी प्रास्ताविकामध्ये बघायचा असतो. तर संघराज्यात्मक शासन पद्धतीचं सगळ्यात पहिलं उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिका. असे CF स्ट्रॉंग यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे सगळ्यात अगोदर अमेरिका ह्या राष्ट्रामध्ये संघराज्य अस्तित्वात आलं. तर कसं अस्तित्वात आलं, तर संघराज्य शासन पद्धतीचा पहिला प्रयोग अमेरिकेने सुरू केला. अमेरिकन संघराज्याची निर्मिती 200 वर्षापूर्वी झालेली आहे. इसवी सन 1787 मध्ये फिलाडेल्फिया या ठिकाणी 13 राज्ये किंवा संस्थाने एकत्र येऊन संघराज्याचे संविधान निर्माण करण्यात आले. 1789 मध्ये संविधानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होऊन संघराज्य पद्धती अस्तित्वात आली. सुरुवातीला 13 राज्ये मिळून निर्माण झालेल्या या संघराज्यात सध्या 50 इतकी घटक राज्य आहेत. अमेरिकेत संघराज्य पद्धतीचा स्वीकार केला असला तरी अमेरिकन संविधानात संघराज्यात्मक किंवा संघराज्य
असा उल्लेख कोठेही आढळून येत नाही. परंतु अमेरिका हा देश अमेरिकेची संयुक्त संस्थाने या नावाने ओळखला जातो. युनायटेड स्टेट्स किंवा USA असा उल्लेख नेहमी करण्यात येतो. K.C. फियर यांच्या मते अमेरिकेने आधुनिक संघराज्याची कल्पना निश्चित केलेली आहे. अमेरिकन संविधानाने मध्यवर्ती सरकार व राज्य सरकारे यामध्ये अशा प्रकारची सत्ता विभागणी केलेली आहे की ज्यामुळे या दोन्ही शासनसंस्था आपापल्या क्षेत्रात स्वतंत्र व समान दर्जाच्या राहू शकतात. म्हणजे प्रास्ताविकामध्ये साधारणपणे सगळ्यात अगोदर अमेरिकेने संघराज्याचा प्रयोग केला. 13 राज्ये एकत्र आले आणि एकत्र येऊन त्याने संविधान निर्माण केलं आणि त्या संविधानानुसार त्या ठिकाणी संघराज्यात्मक राज्यकारभार चालू लागला. परंतु संघराज्याचा उल्लेख मात्र घटनेमध्ये त्याने केलेला नव्हता. सुरुवातीला 13 राज्ये एकत्र आली आणि आज वर्तमान स्थितीमध्ये मात्र 50 घटक राज्ये अमेरिकन संघराज्यामध्ये अस्तित्वात आहेत, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने असं म्हटलं जातं किंवा त्याला USA युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असंही म्हटलं जातं. आणि म्हणून मग अमेरिकन संघराज्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार अशी दोहोंच्या मध्ये सत्तेची विभागणी झालेली आहे. आणि दोन्ही शासनसंस्था आपापल्या क्षेत्रात स्वतंत्र आणि समान दर्जाच्या राहिलेल्या आहेत, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. आता याच्या पुढे आपल्याला संघराज्याची निर्मिती हा पॉईंट बघणं आवश्यक आहे. सामान्यतः संघराज्य निर्मितीचे 2 प्रकार आढळून येतात. पहिला प्रकार आहे केंद्राकर्षी संघराज्य पद्धती. केंद्राकर्षी आता याचा अर्थ काय आहे, तर जेव्हा सार्वभौम स्वतंत्र अशी राज्ये एकत्र येऊन एका मध्यवर्ती सत्तेची स्थापना करतात आणि आपली सार्वभौम सत्ता त्या मध्यवर्ती सत्तेला देऊन टाकतात, तेव्हा केंद्राकर्षी संघराज्य निर्माण होऊ शकते. केंद्राकर्षीचा अर्थ काय आहे, स्वतंत्र सार्वभौम असलेली राष्ट्र एकत्र येऊन एका मध्यवर्ती सत्तेची स्थापना करतात आणि आपली सार्वभौम सत्ता त्या मध्यवर्ती सत्तेला देऊन टाकतात, तेव्हा त्याला केंद्राकर्षी संघराज्य असे म्हटले जाते. अमेरिका हे राष्ट्र याच पद्धतीनं निर्माण झालेलं आहे. दुसरा प्रकार आहे केंद्रोत्सारी संघराज्य पद्धती. केंद्रोत्सारी पद्धत कशी उपयोगात आणली जाते, तर एकात्म शासन पद्धती असलेल्या देशात जेव्हा मध्यवर्ती सत्ता आपल्या प्रांतांना किंवा घटक राज्यांचा दर्जा देऊन काही प्रमाणात अधिकार प्रदान करतात, तेव्हा केंद्रोत्सारी संघराज्य निर्माण होते. म्हणजे केंद्रोत्सारी पद्धतीमध्ये अगोदरच मध्यवर्ती सत्ता असते आणि आपल्या प्रांतांना घटक राज्यांचा दर्जा देऊन टाकते. अशा पद्धतीने निर्माण झालेलं जे संघराज्य असतं त्या संघराज्याला केंद्रोत्सारी पद्धतीचं संघराज्य असं म्हटलं जातं. याचं उदाहरण देता येतं आपल्याला, आपल्याच देशात देता येतं, भारताचं. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताने आपली राज्यघटना निर्माण केली आणि दिल्ली या ठिकाणी मध्यवर्ती सत्ता होती.
आणि मग वेगवेगळ्या प्रांतांच्या मध्ये वेगवेगळ्या भाषेचे लोक राहत होते. मग भाषा हा घटक लक्षात घेऊन भारतामध्ये घटक राज्यांची निर्मिती करण्यात आली. आणि आज या भारतीय संघराज्यामध्ये 29 इतकी घटक राज्ये अस्तित्वात आहेत, हे लक्षात घ्यायचं. मग उदाहरणार्थ मराठी बोलणाऱ्यांचा महाराष्ट्र निर्माण केला, कन्नड बोलणाऱ्यांचा कर्नाटक निर्माण केला, तामिळ बोलणाऱ्यांचा तामिळनाडू निर्माण केला, बंगाली बोलणाऱ्यांचा बंगाल निर्माण करण्यात आला, पंजाबी भाषा बोलणाऱ्यांचा पंजाब निर्माण केला, गुजराती भाषा बोलणाऱ्यांचा गुजरात निर्माण केला. म्हणजे एकंदरीत जर आपण विचार केला तर भाषा हा घटक लक्षात घेऊन भारतीय संघराज्य हे केंद्रशाही पद्धतीनं निर्माण झालेलं संघराज्य आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. आता अमेरिकेचं संघराज्य पहिल्या पद्धतीने निर्माण झालेलं आहे, म्हणजे केंद्राकर्षी पद्धतीनं. 13 वसाहती राज्ये एकत्र येऊन त्यांनी संघराज्याचे संविधान निर्माण केले आणि त्यानुसार मध्यवर्ती सत्ता निर्माण करून त्या सत्तेच्या नियंत्रणाखाली आपली स्वायत्तता व अधिकार सुरक्षित ठेवलेले दिसतात. केसी व्हियर यांनी असे म्हटले आहे की अमेरिकेतील 13 वसाहतींनी ब्रिटिश सत्तेकडून स्वातंत्र्य प्राप्त करून स्वतंत्र राज्याचा दर्जा प्राप्त करून घेतला. मिळालेले हे स्वातंत्र्य सुरक्षित राखण्यासाठी आणि सामाजिक आर्थिक विकासासाठी स्वतंत्र राज्ये एकत्र आली. प्रथम त्यांनी राज्यसंघ निर्माण केला, परंतु त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. पुढे 1787 मध्ये ही राज्ये फिलाडेल्फिया येथे एकत्र येऊन त्यांनी संघराज्य निर्माण केले. संघराज्य निर्मितीला ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्या गोष्टी अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात होत्या. त्यामुळे अमेरिकन संघराज्य अधिक भक्कम स्वरूपाचे बनले. पहिली महत्त्वाची गोष्ट अशी की संघराज्य निर्माण करण्याची इच्छा सर्व वसाहती राज्यात निर्माण झाली होती. आपले स्वातंत्र्य व अस्तित्व टिकवून धरण्यासाठी आणि आपला सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने ही राज्ये एकत्र आली. तसेच समान धोरण, समान दर्जा, राजकीय जागृती व नेतृत्व इत्यादी गोष्टी लाभल्यामुळे अमेरिकेचे संघराज्य निर्माण झाले, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर सगळ्यात अगोदर जगामध्ये अमेरिकन राष्ट्रामध्ये संघराज्य निर्माण झालं, हे लक्षात घ्यायचं. आणि ते केंद्राकर्षी पद्धतीनं निर्माण झालं, हेही लक्षात घ्यायचं. समान धोरण, समान दर्जा, राजकीय जागृती आणि नेतृत्व इत्यादी गोष्टी लाभल्यामुळे अमेरिकेचे संघराज्य निर्माण झालं आणि ते आजही अस्तित्वात आहे आणि ते मजबूत आहे. 13 राज्ये एकत्र येऊन त्यांनी संघराज्य निर्माण केलं 200 वर्षापूर्वी. आणि आज लोकसंख्या वाढीमुळं या संघराज्यामध्ये 50 इतकी घटक राज्ये अस्तित्वात आहेत. आणि राज्य सरकारे आणि केंद्र सरकार घटनेने सत्तेची विभागणी किंवा अधिकारांची विभागणी केल्यामुळं आपापले अधिकार चांगल्या पद्धतीने उपयोगात आणतात आणि संघराज्य मजबूत करण्यासाठी सगळी घटक राज्ये हातभार लावतात, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. अशा पद्धतीनं पहिला जो भाग आहे तो भाग म्हणजे संघराज्य, त्याचा अर्थ आणि त्याचं स्वरूप, दोन पद्धतीने ते निर्माण होतं, हे स्वरूप झालं. आता पुढचा भाग आहे संघराज्याची वैशिष्ट्ये किंवा आवश्यक अटी. काय वैशिष्ट्ये असतात संघराज्याची? तर प्रमुख 3च वैशिष्ट्ये असतात. संघराज्य शासन पद्धतीची प्रमुख 3 वैशिष्ट्ये काय असतात? तर पहिलं वैशिष्ट्य आहे मध्यवर्ती सत्ता व घटक राज्ये यांच्यामध्ये सत्तेची विभागणी झालेली असते.
दुसरं वैशिष्ट्य असतं लिखित आणि परिदृढ स्वरूपाची राज्यघटना असते. आणि तिसरं वैशिष्ट्य आहे की सर्वश्रेष्ठ न्यायालय असतं. आता या 3 वैशिष्ट्यांचा किंवा आवश्यक या 3 अटी असतात, त्या अटींचा अर्थ काय आहे ते आपल्याला थोडक्यात समजून घ्यावं लागेल. ही 3 वैशिष्ट्ये ज्या राज्यघटनेत आढळतात तेथे संघराज्य शासन पद्धती आढळते. संघराज्य निर्मितीसाठी ही वैशिष्ट्ये आवश्यकच असतात. अमेरिकेच्या राज्यघटनेत संघराज्याची ही 3 वैशिष्ट्ये स्वीकारलेली आहेत. ही 3 वैशिष्ट्ये स्वीकारलेली आहेत. संघराज्याची ही 3 वैशिष्ट्ये अमेरिकेच्या राज्यपद्धतीत आढळून येतात, म्हणून ते खऱ्या अर्थाने संघराज्य आहे असे म्हणता येते. मध्यवर्ती सत्ता व घटक राज्ये यांच्यात अधिकारांची विभागणी केलेली आहे. त्यांनी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत याचे स्पष्ट चित्र घटनेत आढळून येते. घटना लिखित व ताटळ स्वरूपाची असल्याने काँग्रेस घटक राज्याच्या अधिकारात हस्तक्षेप करू शकत नाही. आणि जर तसा प्रयत्न झाला तर सर्वोच्च न्यायालय आपल्या पुनर्विलोकनाच्या अधिकाराद्वारे तो प्रयत्न हाणून पाडते. मध्यवर्ती सत्ता आणि घटक राज्ये किंवा घटक राज्यांतर्गत संघर्ष मतभेद निर्माण झाले तर ते मिटवण्याचे कार्य सर्वोच्च न्यायालय करते. अशा रीतीने संघराज्य पद्धतीची 3 वैशिष्ट्ये अमेरिकेच्या शासनात आढळून येतात. याशिवाय घटक राज्यांचे समान प्रतिनिधित्व, दुहेरी नागरिकत्व, समान दर्जा, राज्यघटना निर्मितीचे स्वातंत्र्य इत्यादी गोष्टींमुळे संघराज्य पद्धतीचे स्वरूप अधिक बळकट झालेले आहे असे म्हणता येते. आता पहिलं वैशिष्ट्य मध्यवर्ती सत्ता आणि घटक राज्ये यातील सत्ता विभागणी. अमेरिकेच्या संविधानात मध्यवर्ती सत्ता आणि घटक राज्ये यांचे अधिकार निश्चित करण्यात आलेले आहेत. सत्ता विभाजन करताना संविधानाने मध्यवर्ती शासन संस्थेचे अधिकार निश्चित केलेले आहेत. मध्यवर्ती शासन संस्थेला काही विषय हाताळण्यास प्रतिबंध केलेला आहे. आणि घटक राज्य सरकारांना शेष म्हणजे उरलेले अधिकार दिलेले आहेत. आणि घटक राज्यांना काही विषय हाताळण्यास प्रतिबंध केलेला आहे. अमेरिकन संविधानाने केंद्राची अधिकार सत्ता मर्यादित करून घटक राज्यांना त्यांची स्वायत्तता टिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सत्ता दिलेली आहे. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. आता मध्यवर्ती शासन संस्थेचे अधिकार काय आहेत, कोणते अधिकार घटनेने त्यांना दिलेले आहेत, हा भाग थोडक्यात आपल्याला समजून घ्यावा लागेल. संपूर्ण राष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचे विषय मध्यवर्ती शासनाकडे सोपवलेले आहेत. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समान धोरण व समान प्रशासन या दृष्टीने आवश्यक असणारे महत्त्वाचे विषय केंद्र सरकारकडे दिलेले आहेत. मध्यवर्ती शासनाला पुढील विषयासंबंधी अधिकार दिलेले आहेत. 1. राष्ट्राच्या अंतर्गत आणि बाह्य संकटापासून संरक्षण करणे आणि त्यासाठी सैन्याचे संघटन आणि नियंत्रण ठेवणे. 2. युद्धाची घोषणा करणे, शस्त्र व सैन्याची हालचाल ठरवणे, परराष्ट्राशी तह, मैत्री, करार करणे आणि युद्ध थांबवणे इत्यादी. 3. अर्थव्यवस्था, चलन व्यवस्था ठेवणे, कर्ज उभारणे, कर्ज फेडणे, कर लावणे, आंतरराष्ट्रीय व्यापार करणे इत्यादी. 4. देशातील वजने मापे यासंबंधी नियम ठरविणे. 5. तार टपाल यांची व्यवस्था पाहणे. 6. संघराज्याचे नागरिकत्व. 'देण्याचा प्रयत्न करणे. 7. अणुशक्ती, शास्त्रीय प्रयोग व संशोधन. 8. वॉशिंग्टन या राजधानीची प्रशासन व्यवस्था पाहणे. आणि 9. केंद्राकडून घटक राज्यांच्या कारभाराची तपासणी करणे.
असे हे 9 अधिकार राज्यघटनेने अमेरिकन मध्यवर्ती सरकारला बहाल केलेले आहेत. आता घटक राज्यांचे अधिकार. मध्यवर्ती सरकारला दिलेले अधिकार सोडून बाकी सगळे अधिकार घटक राज्य सरकारला दिलेले आहेत. सामान्यतः घटक राज्यांच्या अधिकार क्षेत्रात पुढील विषयांचा समावेश केलेला आहे. 1. आंतरराज्यीय व्यापारावर नियंत्रण ठेवणे, त्या दृष्टीने नियम तयार करणे. 2. राज्याची आर्थिक व्यवस्था पाहणे, स्थानिक कर लावणे, राज्याच्या कार्यासाठी कर्ज घेणे व फेडणे. 3. शिक्षण, सार्वजनिक आरोग्य व सामाजिक सुरक्षितता या दृष्टीने व्यवस्था करणे. 4. व्यापारधंद्याच्या दैनंदिन कारभारावर नियंत्रण ठेवणारे कायदे करणे. 5. शेती, मच्छीमारी, जंगले, रस्ते इत्यादी संबंधी कायदे अंमलात आणणे. 6. कायदा, अर्थ, कर आकारणी ही खाती चालविणे. 7. दिवाणी व फौजदारी कायदे निर्माण करणे. 8. पोलीस संघटन ठेवून शांतता सुव्यवस्था निर्माण करणे. 9. स्थानिक शासनाच्या कारभारावर नियंत्रण ठेवणे. 10. बँका, विमा कंपन्या, कॉर्पोरेशन, सार्वजनिक उपयोगाच्या संस्था, खाणी इत्यादी राष्ट्रहिताच्या कक्षेत येणाऱ्या धंद्याचे संघटन करून त्यावर नियंत्रण ठेवणे. एकंदरीत लोकांच्या दैनंदिन जीवनाशी या ना त्या प्रकारे संबंधित अशा खात्यातूनच राज्यांची कारभार यंत्रणा उभी राहते. शिक्षण, आरोग्य, कल्याण, करमणूक, कायद्यांची अंमलबजावणी, व्यापार, धंदा, शेती, मजूर, रस्ते, बँक सेवा, महामंडळाचे कार्य, स्थानिक कारभार इत्यादी कामे राज्य सरकारमार्फत केली जातात. अशा रीतीने मध्यवर्ती सरकार आणि घटक राज्ये यांच्या अधिकारांची विभागणी केल्यामुळे संविधानाने घटक राज्यांची स्वायत्तता व स्वातंत्र्य जोपासलेले आहे असे म्हणता येते. संविधानाने मध्यवर्ती शासनाचे अधिकार सांगून काही गोष्टी करण्यावर बंधन घातल्यामुळे मध्यवर्ती शासनाकडून घटक राज्यांच्या अधिकारात हस्तक्षेप होत नसतो. जेफरसन यांच्या मते अधिकार सत्तेची विभागणी या तत्वावर संविधानाची इमारत उभी आहे. कारण मध्यवर्ती सरकारवर ज्या अधिकारांबाबत बंधने घातले आहेत ते अधिकार घटक राज्य व जनता यांच्याजवळ सुरक्षितपणे ठेवलेले आहेत. काही सत्ता मध्यवर्ती सरकारला न देता घटक राज्यांना दिलेल्या आहेत. याचा अर्थ घटक राज्य मध्यवर्ती सरकारपेक्षा श्रेष्ठ आहेत असा नाही, किंवा काही महत्त्वाच्या सत्ता घटक राज्यांना न देता मध्यवर्ती सरकारला देऊन घटक राज्याची सत्ता संकुचित केलेली आहे असे म्हणता येणार नाही. संविधानाने अधिकार सत्तेची विभागणी हे तत्व स्वीकारून असे सूचित केलेले आहे की विविध भिन्न स्वरूपाची राज्ये राष्ट्रीय ऐक्याच्या व सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने एकत्र येऊन संघराज्य निर्माण करू शकतात आणि अशा संघराज्यात आपले स्वतंत्र अस्तित्व व अधिकार सुरक्षित ठेवू शकतात. अशा प्रकारे केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी झालेली आहे आणि घटनेने या अधिकारांचा वापर करत असताना काही बंधनं दोन्हीही सरकारवरती घातलेले आहेत. हेही या ठिकाणी लक्षात घ्यायचं. आता दुसरं वैशिष्ट्य आहे लिखित आणि परिदृढ स्वरूपाची राज्यघटना. हे संघराज्याचं दुसरं वैशिष्ट्य असतंच, हे लक्षात घ्या. अमेरिकेचे संविधान लिखित स्वरूपाचे असून संविधानात केंद्र सत्ता व घटक राज्ये यांचे अधिकार स्पष्ट केलेले आहेत. संघ सरकारचे अधिकार राज्यघटनेने स्पष्टपणे ठरवून दिलेले असून बाकीचे सर्व अधिकार घटक राज्य सरकारकडे सोपविलेले आहेत. मध्यवर्ती सत्ता व घटक राज्य सत्ता या दोहों जे अधिकार सत्तेची विभागणी झालेली आहे ती घटनेत लिहून ठेवल्यामुळे तिची स्पष्टता व निश्चितपणा सहजपणे समजून येतो. तसेच अमेरिकेची घटना ही सर्व जगातील घटना परिदृढ घटना म्हणून ओळखली जाते. घटना दुरुस्ती करण्यासाठी विशिष्ट व काहीशी कठीण स्वरूपाची पद्धती वापरली जाते. घटना दुरुस्तीला काँग्रेसच्या दोन्ही गृहात 2/3 बहुमत मिळाल्यानंतर एकूण घटक राज्यांच्या 3/4 घटक राज्यांच्या विधिमंडळाने मान्यता द्यावी लागते, म्हणजे घटना दुरुस्ती होऊ शकते. त्यामुळे आतापर्यंत घटनेत फक्त 27 दुरुस्त्या झालेल्या आहेत. गेल्या 200 वर्षांच्या कालखंडात फारच कमी प्रमाणात दुरुस्त्या घडून आलेल्या आहेत.
साहजिकच परिदृढ घटनेमुळे राज्यांची स्वायत्तता व अधिकार सुरक्षित राहिलेले आहे. अमेरिकेची घटना ही सर्वश्रेष्ठ आहे. घटनेच्या 6व्या कलमात असे म्हटले आहे की राज्यघटना ही देशाचा सर्वोच्च कायदा आहे. राज्यातील न्यायाधीश या कायद्याच्या आधारेच निर्णय देतील, तसेच या कायद्याचे रक्षण करतील. संघराज्य आणि घटक राज्य आणि घटक राज्यातील संघर्ष हा संविधानानुसार किंवा घटनेनुसार मिटवला जाईल. अशा रीतीने घटनेचे श्रेष्ठत्व सर्व राज्यांनी व नागरिकांनी मान्य केलेले आहे. ब्रेडफोर्ड स्मिथ यांनी असे म्हटले आहे की या राज्यघटनेला एवढा मान आम्ही का देतो? आमची ही घटना स्पष्ट स्वरूपाची आहे, म्हणून तो लिहून काढलेला मौल्यवान दस्तऐवज आहे. अत्यंत विभिन्न अशा जनतेत ऐक्य निर्माण करण्याची जादूची शक्ती तिच्या अंगी आहे. 200 वर्षाच्या अनुभवाने आमच्या राज्यघटनेची कार्यक्षमता सिद्ध झालेली आहे. कार्यकारी सत्ता, कायदेकारी सत्ता व न्यायदायी सत्ता या शासनाच्या 3 शाखा संविधानाने राज्यकारभारातील ताण व तोल विभागून दिले असल्याने शांतता व सुव्यवस्था निर्माण झालेली आहे. त्यामुळे आमचे व्यक्ती स्वातंत्र्य सुरक्षित राहिलेले आहे. इतकेच नव्हे तर आमची घटना कायम असेपर्यंत हे हक्क आमच्या अंमला राहतील अशी या संविधानाच्या अंमला हमी आहे. अशा रीतीने अमेरिकेचे संविधान लिखित आणि परिदृढ स्वरूपाचे असल्यामुळे राज्यांची स्वायत्तता व सत्ता सुरक्षित राहिली जाऊन संघराज्यात्मक पद्धतीला स्थिर स्वरूप प्राप्त झालेले दिसते. तसेच राज्यांची सुरक्षितता, सर्वांगीण विकास आणि राष्ट्रीय ऐक्य या दृष्टीने संघ सरकारचे अधिकारही स्पष्ट व निश्चित झालेले आहेत. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. अशा पद्धतीनं लिखित आणि परिदृढ राज्यघटना हे दुसरं वैशिष्ट्य या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आता तिसरं वैशिष्ट्य संघराज्य शासन पद्धतीचं सर्वोच्च न्यायालय म्हणजे न्याय यंत्रणा हे असतं. तर या वैशिष्ट्याचा अर्थ आपण समजावून घेऊया. याची का गरज आहे हे या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. अमेरिकन संघराज्याचे तिसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की संविधानाने 3ऱ्या कलमात सर्वश्रेष्ठ न्यायालयाची तरतूद केलेली आहे. काँग्रेसने केलेला कायदा किंवा राज्याच्या विधिमंडळाने केलेला कोणताही कायदा घटनेशी सुसंगत आहे की विसंगत आहे याविषयी निर्णय देण्याचा पुनर्विलोकनाचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे. त्यामुळे कायदेमंडळाकडून राज्यांच्या अधिकार क्षेत्रात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप होत नाही. तसेच संघ सरकार व घटक राज्य किंवा घटक राज्य सरकार व घटक राज्य सरकार यात संघर्ष मतभेद निर्माण झाले तर ते मिटवण्याचे कार्य सर्वोच्च न्यायालय करीत असते. सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय त्यांच्यावर बंधनकारक असतात. घटनात्मकतेबद्दलची अंतिम न्यायसत्ता सुप्रीम कोर्टाकडे असते. संविधानाच्या 6व्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय राज्यांवर बंधनकारक असतो. घटनेबद्दलच्या न्याय निवडण्यासाठी अंतिम मध्यस्थांचे अधिकार घटनेने सर्वोच्च न्यायालयाला दिलेले आहेत. म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अपील करता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम व सर्वश्रेष्ठ मानला जातो. अशा रीतीने सर्वश्रेष्ठ सांघिक स्वरूपाचे न्यायालय निर्माण करून संघराज्य पद्धती अधिक दृढ केलेली आहे. तलवारीच्या पाशवी शक्तीचा वापर टाळण्यासाठी आणि संघराज्य संपुष्टात येऊ न देण्यासाठी सर्वश्रेष्ठ न्यायपीठच योग्य व आवश्यक आहे असे उद्गार मॅडिसनने घटनेचा स्वीकार करण्यापूर्वी काढलेले होते. वरील 3 प्रमुख वैशिष्ट्याशिवाय अमेरिकन संघराज्याचे आणखी काही वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येतात. ही मूलभूत 3 वैशिष्ट्ये अमेरिकन संघराज्याचे आहेतच. म्हणजे कुठलेही संघराज्य असू देते त्या संघराज्याची ही 3 वैशिष्ट्ये म्हणजे आवश्यक अटी ज्या आहेत त्या अटी असतातच. मग अमेरिकन संघराज्य हे अमेरिकन संघराज्यामध्ये ह्या 3 आवश्यक अटी आहेतच हे लक्षात घ्यायचं. म्हणजे सत्तेची विभागणी असते, राज्यघटना असते आणि त्या राज्यघटनेनुसार निर्माण झालेलं न्यायालय असतं. ह्या 3 प्रमुख अटी.
या महत्त्वाच्या आहेत. आता ह्या 3 वैशिष्ट्यांशिवाय अमेरिकन संघराज्याची आणखी काही वैशिष्ट्ये आहेत ती आपल्याला थोडक्यात बघायची आहेत. पहिलं वैशिष्ट्य आहे, कोणत्याही राज्याला आणि प्रदेशाला संघराज्यात प्रवेश घेता येतो, परंतु एकदा प्रवेश घेतल्यानंतर त्या राज्याला संघराज्यातून बाहेर पडण्याचा अधिकार नसतो. संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार घटनेने कुणालाही दिलेला नाही. दुसरं वैशिष्ट्य, संघराज्यात सामील झालेल्या घटक राज्याला आपली स्वतंत्र घटना निर्माण करण्याचा अधिकार आहे, परंतु राष्ट्रीय घटनेतील कमीत कमी आवश्यक मानलेल्या अटी त्यांनी पुऱ्या केल्या पाहिजेत. घटक राज्याने आपल्या घटनेचे स्वरूप लोकतंत्रात्मक म्हणजे लोकशाही स्वरूपाचे ठेवावे असे बंधन त्याच्यावर घातलेले आहे. 3, अमेरिकन संघराज्याचे एक वैशिष्ट्य असे की सर्व घटक राज्यांचा दर्जा समान मानलेला आहे. लोकसंख्या, भूप्रदेश यांचा विचार न करता सिनेट या वरिष्ठ गृहात प्रत्येक घटक राज्याला आपले 2 प्रतिनिधी पाठवण्याचा अधिकार दिलेला आहे. सध्या अमेरिकन संघराज्यामध्ये 50 घटक राज्य असून सिनेट या वरिष्ठ गृहात 100 प्रतिनिधी आहेत. म्हणजे 50 घटक राज्यामधून 2 प्रतिनिधी, 50 × 2 = 100 अशी सिनेटची सदस्य संख्या त्या ठिकाणी आहे. 4थं वैशिष्ट्य आहे, अमेरिकन संघराज्यात दुहेरी नागरिकत्व असते. प्रत्येक व्यक्ती ती ज्या घटक राज्यात राहते त्या राज्याची नागरिक असते आणि शिवाय ती अमेरिकन संघराज्याचीही नागरिक असते. अशा रीतीने संघराज्य पद्धतीला पोषक अशी ही दुहेरी नागरिकत्वाची पद्धती अमेरिकन संघराज्यात आढळून येते. 5वं वैशिष्ट्य आहे, अमेरिकन संघराज्यात दुहेरी प्रशासन व्यवस्था निर्माण केलेली आहे. मध्यवर्ती सरकार व घटक राज्य सरकार यांची नोकर यंत्रणा वेगळी आहे. तसेच कायमस्वरूपी अधिकारी वर्ग वेगवेगळा असलेला दिसून येतो. 6वं वैशिष्ट्य आहे, अमेरिकेच्या संविधानाने प्रत्येक घटक राज्याला त्याच्या अस्तित्वाची हमी दिलेली आहे. एखाद्या घटक राज्याच्या भूप्रदेशात बदल करायचा झाल्यास त्या घटक राज्याच्या संमतीशिवाय बदल केला जात नाही. 7वा अधिकार आहे घटना दुरुस्तीचा अधिकार. काँग्रेसप्रमाणेच घटक राज्याच्या विधिमंडळाला दिलेला आहे. काँग्रेसमध्ये 2/3 बहुमताने पास झालेली दुरुस्ती 3/4 घटक राज्यांच्या विधिमंडळाने संमत केल्याशिवाय त्याचे कायद्यात रूपांतर होत नाही. आजपर्यंत ज्या 27 घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत त्या सर्व दुरुस्त्यांना घटक राज्यांची संमती मिळवलेली आहे. 8वं वैशिष्ट्य, अमेरिकेच्या संविधानाने घटक राज्यांच्या संरक्षणाची जबाबदारी मध्यवर्ती सरकारवर टाकलेली आहे. परकीय आक्रमण किंवा अंतर्गत बंडाळी यामुळे घटक राज्यांचे अस्तित्व धोक्यात आले असेल तर मध्यवर्ती सरकार तेथे हस्तक्षेप करून सुव्यवस्था निर्माण करू शकते, परंतु याबाबत ही मध्यवर्ती शासनावर बंधन घालण्यात आलेले आहे. घटक राज्याच्या विधिमंडळाने किंवा अधिवेशन चालू नसेल तेव्हा कार्यपालिकेने मध्यवर्ती सरकारकडे मदतीची मागणी करणे आवश्यक असते. तरी पण मध्यवर्ती सत्तेच्या कार्यात अडथळे निर्माण होत असतील किंवा राष्ट्रीय हित धोक्यात येईल अशी कृती घटक राज्याकडून होत असेल तर मध्यवर्ती सरकार किंवा घटक राज्यात त्यांच्या संमतीशिवाय कारवाई करू शकते. वरील स्पष्टीकरणावरून अमेरिकन संघराज्याचे स्वरूप समजून घेता येते. घटना निर्मात्यांना मध्यवर्ती सत्ता वाजवीपेक्षा जास्त प्रबळ होऊ नये असे वाटत होते, परंतु आज मध्यवर्ती सत्ता अधिक प्रबळ आणि सामर्थ्यशाली बनलेली असून अधिकाराच्या दृष्टीने घटक राज्य अधिक कमकुवत बनलेले आहेत. सामाजिक, आर्थिक व राजकीय दृष्टीने अमेरिकन राज्यांचा कल सत्तेच्या केंद्रीकरणाकडेच अधिक झुकलेला दिसत आहे असे आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीनं संघराज्यवादामधील 2 भाग आज आपण पूर्ण केले. संघराज्यवाद, अर्थस्वरूप आणि संघराज्याच्या आवश्यक अटी, 3 अटी आपण बघितल्या आणि शिवाय अमेरिकन संघराज्याची घटनेनं दिलेली वैशिष्ट्ये जी आहेत ते वैशिष्ट्ये आपण पाहिले आहेत.
पुढच्या पिरियडला आपण संघराज्या पुढील आव्हाने काय आहेत तो भाग बघायचा आहे आणि आज आपण या ठिकाणी थांबूया.